चला मॅचला करूया सुरुवात। दोस्ती 11 आणि जय भवानी 11 या दोन संघांमधली ही मॅच असेल। 3 षटकांची ही मॅच। टॉस जिंकलाय जय भवानी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय बॅटिंग साठी दोस्ती 11 या संघाला। जाऊया मैदानाच्या आतमध्ये होईल सामन्याला सुरुवात। दोन्ही संघांनी मॅचेस जिंकलेत परंतु ही मॅच इम्पॉर्टंट असेल। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या संघटनेच्या अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनायदेवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं जे पहिलं असतं ते मानाचा असतो तो मान आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शिवगर्जना 11 काळगाव या संघाचा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचला होईल सुरुवात। स्ट्राइकला विशाल, नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे गणेश आणि गोलंदाजी स्ट्राइक वरती पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज होतोय किशोर काटे। पहिला बॉल किशोरचा, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेचून काढलाय। क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात। 1 2 3 4 5 हां तिथून घे हां। यावेळेस बैठक फटका सजवलाय। डीपला क्षेत्ररक्षक आहे। 1 धाव तर कंप्लीट होते। दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी लेट पाहायला मिळते आणि 2 धावा याही बॉलवरती मात्र मिळतायत। टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते। 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय। 3 षटकांची लढत आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर गोलंदाज किशोरला पाहतोय। यावेळेस मात्र पहा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी 1 ओव्हर पॉइंटला बॉल निघून चाललाय। 4 धावांसाठी चौकार येतोय। 4 धावा जरूर पाहायला मिळतात। अगदी खूप चांगला फटका। पुन्हा एकदा बैठक फटका सजवायचा होता। बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये। 1च धाव मात्र मिळेल। सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती। यावेळेस दांडी केले गुल, अगदी बुंदात टाकलाय यॉर्कर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। काय बॉल पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून, भन्नाट गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून चौकाराचं प्रत्युत्तर दिले आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर किशोरने। अक्षय आलाय आणि तिथे मात्र मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कुठलीही धाव नाहीये। ओव्हरची होते समाप्ती। पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या दोस्ती 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 9 या धावसंख्येवरती। लॉस ऑफ दी 1 विकेट। 9 धाबा धाव फलकावरती लागतायत। सर थोडा वाढवा ना, एकदम थोडा जास्त ओरडायला लागतं मला। आपल्याला
चला थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, 3 षटकांची मॅच आहे. चला स्पीडअप घ्यायचंय कारण वेळेचा निर्बंध आहे. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका, जसा आला तसा पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, येतोय षटकार. गणेश होता त्या ठिकाणी आणि काय फटका. आकू टप्प्याचा बॉल, फक्त दिशा 6 धावांची. टीमची धावसंख्या 15, 15 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. बॉल वेगाने निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमालीचं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. शिवगर्जन 11 काळगाव संघाकडनं पुढे येऊन शफल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी शॉर्ट पॉइंटला तिथे पाहायला मिळालं या क्षेत्ररक्षकाचं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16, 16 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव मात्र घेण्यामध्ये निश्चितच यश प्राप्त होतोय गणेशला. टीमची धावसंख्या 17. खूप चांगली सुरुवात अगदी आपण पाहायला गेलं तर गणेश आणि विशालने मात्र करून दिली होती परंतु विशाल मात्र माघारी परतल्यानंतर अक्षय नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका सजवलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, बॉल कॅरी करतोय. दुसरा धक्का दोस्ती 11 संघाला. फलंदाज बाद होतोय, जावं लागेल माघारी गणेश यांना. चला यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 मध्ये विपिन आलाय आणि यानंतरची मॅच असेल एसीसी नवी वाडी विरुद्ध आदर्श 11 भिलारवाडी. चला आपण टॉस साठी आपल्याला आमंत्रित करतोय दोन्ही कॅप्टन. यानंतर आपल्या मेन लॉट्स सुरू होतील. अनेक लढती मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवी वाडी आणि भिलारवाडी. कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र पहा शरीराचा वेध घेणारा हा बॉल, खूप चांगला बॉल. षटकाची होते समाप्ती. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या दोस्ती 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. लॉस ऑफ द 2 विकेट, 18 धाबा. शेवटचं षटक. सतरा धावा. नक्कीच आज मतांची मोजणी चालू आहे तशी धावांची देखील मोजणी आज जरा कमी जास्त होते. बैठा फटका सजवलाय. स्वतः मात्र अगदी वेगाने जात असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र धावा
2 धावा घेण्यामध्ये यश येतंय. टीमची धावसंख्या 19. ओहो, खूप चांगला बॉल. अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करत असताना हा षटकार खेचलाय. अप्रतिम फटका. पंच टीमची धावसंख्या 26. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बत्तीस धावा. पुन्हा एकदा बैठा फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चुकी नाहीये. आता कमबॅक करत असताना गोलंदाज मामू. चला बॅट्समन पाठवायचा आहे, शेवटचा बॉल आहे आणि टॉस साठी तयार राहायचंय. एसीसी नवीवाडी आणि आदर्श 11 भिलारवाडी. कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी, कारण यानंतर आपण टॉस घेणार आहोत. शेवटचा बॉल आहे. चला शेवटचा बॉल. 5 बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा, नंतर एक डॉट. पहिला पण बॉल. अनिल जाधव यांच्यासाठी पारितोषिक आलंय. एका षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. कॅप्टन 26 अतुल भालेकर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अनिल जाधव यांच्यासाठी 501 रुपये. अतुल कॅप्टन 26 अतुल भालेकर कडनं षटकार मारला तर 501 रुपये. पाहूयात. फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये पकडला जातोय झेल. पैसे लावायचा काय उपयोग झाला ना, उलटा तो आउट झाला. नाही हा बोलतो वाईट बॉल आहे. चला फास्ट घ्या थोडस मित्रांनो.
आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. लक्ष असेल 35 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत जय भवानी या टीमला 35 धावा. एसीसी नवीवाडी टॉसडिया, त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये आदर्श 11 बिलारवाडी टॉसडी यायचं लगेच, जिथे मात्र जोडले गेलेत लवसर. खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील आज आपल्याला पाहायला मिळते. प्रणयजी म्हात्रे खूप चांगलं कॅमेरा वर्क आज ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि जिथे मात्र टॉस साठी लवकरात लवकर यायचंय कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. चला मॅचला करूया सुरुवात. स्पीडअप घ्या थोडस कारण चला सलामीची जोडी हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला निलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक कोण घेऊन येते हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पहिलाच बॉल बिग हिट केलाय आणि पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. भव्य स्वागत केलंय षटकाराने. इथे अगदी सन्मान दिलाय परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय.
सन्माननीय आदरणीय महेशजी येळवे साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर. त्याचबरोबर साखरी धरणाचे मालक सर्वे सर्व सन्माननीय आदरणीय सिद्धेजी दुधडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील खराब लाईन आणि लेंथ मात्र इथे पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती मात्र जरूर पाहायला मिळते. 8 धाव फलकावरती लागतायत. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो, थोडस स्पीडअप ठेवा. आज आपण पाहायला गेलं तर 16 टीम्स मध्ये लढत पाहायला मिळते. पहिल्या गटामध्ये कॉलनीच्या टीम्स आणि यानंतर जे लॉट्स असतील ते संपूर्ण पाटण तालुका अंतर्गत संघ मात्र पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. परंतु यावेळेस फटका फसलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला धक्का जय भवानी 11 संघाला. फलंदाज बाद होतोय अमित, बॅक टू दी डगआउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. अक्षयसाठी पहिला हा बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत. वा वा, खूप चांगला क्षेत्ररक्षक. फेकी केली गेली आहे तिथे. 3 धावा घेण्यामध्ये यश येते. टीमची धावसंख्या 11 धावा, 1 वर 1 11. खराब लाईन आणि लेन, व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र कमबॅक करत असताना या बॉल वरती गोलंदाज गणेशला पाहतोय. डॉट बॉल येतोय. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली ऑन साइडला. एकच धाव, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवरती पहिलं षटक समाप्त होतोय. 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 चेंडू 22. चला स्पीडअप ठेवा थोडस मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका जास्त, कारण अजून बरेच सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला क्लिअर करायचे आहेत. त्यामुळे विनंती करेन
विजय पाटील फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल समजला नाहीये. बॉल थोडासा बाहेर टर्न होतोय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र जरूर मिळेल. ओहो ऑन साइडला बिग हिट. सहा धावा षटकार. चला बॉल द्यायचा पटकन. वेळ आपल्याकडे कमी आहे. टीमची धावसंख्या षटकारच्या मदतीने 15. या धावसंख्येवरती 15 धावा धाव फलकावरती लागतात. खूप चांगली सुरुवात आज. 21 माफ करा आणि ह्या 6 धावा. त्यामुळे 21-21 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. कारण आज मताची मोजणी आहे आणि त्यामुळेच स्कोर देखील मोजण्यामध्ये थोडासा वेळ जातोय. काय घडलंय? हो बॅटला हलकासा ब्रश झालाय आणि आपण जर पाहायला गेलं तर बॅट्समन निलेश अगदी थांबला देखील नाहीये. त्याला देखील माहित होतं की हलकासा बॅटला ब्रश झालाय. ही खेळाडू वृत्ती मात्र त्याच्या मध्ये पाहायला मिळाली आणि तो अगदी निघून गेलाय. आणि याचसाठी मात्र विजय यांना ओळखलं जातं. फिरकीचे जादूगार. मी मगाशीच म्हटलं होतं अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. हलकासा बॅटला ब्रश झाला. नवीन बॅटर निलेशची जागा घेण्यासाठी. नवीन बॅटर निखिल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन अगदी ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र मिळेल. निखिलचं खातं उघडते परंतु संघाच्या खात्यामध्ये एक धाव मात्र जरूर ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. बावीस धावा धाव फलकावरती. खूप चांगली गोलंदाजी विजय पाटील यांच्या माध्यमातून. अगदी एकाच दुसरा मोठा फटका येणं कुठेतरी गरजेचं असेल सध्याच्या घडीला. पाहावं लागेल परंतु विजय आहेत मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय फलंदाजांना. मिड विकेटला खूप चांगली क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टीमची धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. लोअर फुलटॉस होता. त्याला दिलीये दिशा. डीमार्टच्या दिशेने ठोकलाय हा षटकार. मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका आलाय. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. आता 6 बॉल शिल्लक. गरज आहे 5 धावांची. 6 चेंडू 5 ची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. कारण या षटकामध्ये कुठेतरी दबदबा पाहायला मिळत होता गोलंदाज विजय यांचा. परंतु अक्षयने मात्र शेवटच्या चेंडूवरती हा षटकार लगावला.
आणि कुठेतरी सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळेल, परंतु आता शेवटचे 6 चेंडू, गरज आहे 5 धावांची. गोलंदाज अगदी जबाबदारी मात्र स्वीकारण्यासाठी विशाल आलाय. 6 बॉल 5 ची गरज. पाहावं लागेल कशा पद्धतीने मात्र खेळी राहील. 6 चेंडू 5 ची गरज. एका बाजूला दोस्ती 11 तर दुसऱ्या बाजूला जय भवानी 11. दोन संघांमधली ही लढत. 6 चेंडू 5. यावेळेस मात्र पहा कट केलाय, परंतु एकच धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 31-31. आता 5 चेंडू 4 ची गरज. विशालकडे देखील अनुभव आहे, परंतु सामना सोडायला दोन्ही खेळाडू तयार नाहीयेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कव्हरला पकडलाय झेल. फलंदाज बाद होतोय. हा अनुभव सांगून जातोय विशालचा की मी इथे कमी नाहीये, मला देखील हा सामना जिंकायचा आहे आणि मला संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. फलंदाज बाद होतोय निखिल. आता 4 बॉल 4 धावांची गरज. अतितटीचा सामना पाहायला मिळतोय. चार चेंडू 4 ची गरज असताना नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. गणेश आलाय. मामू. 4 चेंडू 4 ची गरज. चला यानंतर एसीसी नवीवाडी आणि आदर्श 11 भिलारवाडी, आपण दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये तयार राहायचंय. ओहो, फक्त एकच धाव मात्र मिळेल. 3 बॉल 3 धावांची गरज. यावेळेस फटका फसलाय, परंतु स्वतः यष्टीरक्षक गेलेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. फलंदाज बाद होतोय. मामू बॅक टू दी डगआउट. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे अजूनही. मगाशीच म्हटलं होतं हा सामना रंगतदार होईल आणि हो झालाय. आता विशाल भारी पडतोय फलंदाजांवरती. 2 चेंडू 3 ची गरज. जी मॅच 6 चेंडू 5 वर होती, आता 2 चेंडू 3 धावांवरती आली आहे. दबाव आहे आता फलंदाजांवरती. दोन चेंडू 3 ची गरज. नवीन बॅटर आलाय. अगदी हाफ ट्रॅकर बॉल. इथे अक्षय स्ट्राइक घेण्यासाठी जागा आधी सोडली होती आणि आपण पाहायला गेलं तर फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. आता 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी तुम्हाला 3 धावा या कराव्याच लागतील. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. पाहावं लागेल काय गोलंदाजी राहिली आहे या विशालची. मनोज आलाय नवीन बॅटर. आता 1 बॉल आणि 3 धावांची गरज. जय भवानी की दोस्ती 11. दोस्ती 11 की जय भवानी 11. पाहावं लागेल. 1 चेंडू 3 ची गरज.
सामना अगदी अतितटीचा पाहायला मिळाला. शेवटचं षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक विशाल यांनी हाताळलंय. परंतु हा बॉल अगदी 10,000 मतांचा जसा आहे त्याचप्रमाणे 1 बॉल 3 ची गरज, 1 बॉल 3 ची गरज होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपला क्षेत्ररक्षण, टिपलाय झेल आणि हा सामना पूर्णपणे आपल्या काबीज. दोस्ती 11 संघाने हा सामना पूर्णपणे आपल्या काबीज केलाय आणि या स्पर्धेमध्ये आपलं यश कायम ठेवलंय. हाडलक पाडलक जय भवानी 11 सामना जिंकलाय दोस्ती 11 संघाने. चला विनंती असेल एसीसी नवीवाडी विरुद्ध आदर्श 11 भिलारेवाडी. कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं. आपण दोन्ही टीम मध्ये टॉस करणार आहोत आणि जिथे मात्र जोडले जातील लवकर